हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स पाहिले होते टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी याच्यावरती, की दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याच्यावरून आपण यापैकी कोणता फॉर्म असेल हे फाइंड आउट करू शकतो. आणखीन एक्झाम्पल कोणतं पाहिलं होतं तर इक्विवॅलन्स, लॉजिकल इक्विवॅलन्स आहे हे प्रूफ करायचं होतं. दोन वेगवेगळे स्टेटमेंट दिले जातात, त्याच्यावरून टेबल ड्रॉ करून टेबलमध्ये ते दोन्ही कॉलमच्या व्हॅल्यूज कशा हवेत, आपल्याला आयडेंटिकल व्हॅल्यूज हवेत, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर लॉजिकल इक्विवॅलन्स आहे असं म्हणतो. आता आपण एक्सरसाइज 1.2 मधला सेम क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2, युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विवॅलन्स असा क्वेश्चन दिलेला आहे. एक्झाम्पल फर्स्ट काय आहे, निगेशन पी अँड क्यू इज इक्विवॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. दोन स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर निगेशन पी अँड क्यू. सेकंड स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर क्यू अँड निगेशन पी. आता याच्यावरून आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. बघा व्हॅल्यूज काय काय मिळणार आहेत आपल्याला. पहिल्यांदा आपण फर्स्ट सॉल्व करू. फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे तो, त्यामध्ये काय दिलेलं आहे, निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय हवं तर पी, त्यानंतर आहे क्यू. पीवरून आपल्याला मिळेल निगेशन पी. आपल्याकडे तिन्ही टर्म्स आहेत, तिन्ही टर्म्सवरून आपण काय लिहू शकतो, निगेशन पी अँड क्यू. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न तर पूर्ण झाला आपला. आता सेकंडसाठी बघू. सेकंडमध्ये फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, पी ऑर क्यू. आपल्याकडे पी अँड क्यू व्हॅल्यूज आहेत, त्याच्यावरून आपण लिहू शकतो पी ऑर क्यू. नेक्स्ट आहे निगेशन पी. निगेशन पीसुद्धा आहे, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट आपल्याला कसं मिळेल तर पी ऑर क्यू अँड निगेशन पी. एकूण किती कॉलम्स मिळाले आपल्याला चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 कॉलम्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, निगेशन पी अँड क्यू. नंबर 4ला आहे ते स्टेटमेंट, आणि सेकंड स्टेटमेंट कुठे आहे, नंबर 6ला. यामध्ये आपल्याला नंबर 4 अँड 6 हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल येतात हे प्रूफ करायचं आहे. तर आपण म्हणू शकतो हे दोन स्टेटमेंट कशा आहेत, लॉजिकली इक्विवॅलंट. आपल्याला पी अँड क्यूच्या व्हॅल्यूज माहीत आहेत, ऑलवेज सेम असतात. फर्स्ट कॉलम काय असेल, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. सेकंड असेल ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. निगेशन पी, जी काही पीची व्हॅल्यू असेल त्याच्या अपोजिट पीची व्हॅल्यू आहे टी. टीचं निगेशन काय असणार आहे, एफ. अगेन निगेशन ऑफ टी इज एफ. निगेशन एफ इज टी. निगेशन ऑफ एफ इज टी. नेक्स्ट नंबर 4 कॉलम आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला निगेशन पी अँड क्यू घ्यायचं आहे. निगेशन पी अँड क्यू, बरोबर. निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी कुठे आहे, नंबर 3ला आहे. क्यू आहे नंबर 2ला. ठीक आहे. पहिल्यांदा निगेशन पी काय काय आहे बघू आपण. एफ एफ टी टी. त्यानंतर क्यूचं कॉलम काय आहे तर टी एफ टी एफ. आपल्याला दोघांमध्ये साईन काय घ्यायचं आहे, अँडचं साईन हवं आहे आपल्याला इथे, म्हणजे इथे आपण अँड घेणार आहे. आता अँडचा टेबल यूज करावा लागेल. अँडच्या टेबलमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतात तेव्हाच व्हॅल्यू फक्त काय असते, ट्रू. अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर फॉल्स व्हॅल्यू असते. म्हणजे या टेबलमध्ये बघा टी टी व्हॅल्यू इथे आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू फक्त ट्रू, मध्ये अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर फॉल्स. नेक्स्ट नंबर 5चं कॉलम, यामध्ये काय आहे, पी ऑर क्यू. ऑरचं टेबल आपल्याला माहीत आहे. पी ऑर क्यूसाठी नंबर 1 अँड सेकंड कॉलम यूज करावे लागतील. टी टी एफ एफ टी एफ टी एफ. साईन आहे ऑर. ऑरमध्ये व्हॅल्यू फॉल्स कधी असते, जेव्हा दोन्हीच व्हॅल्यूज फॉल्स असतात तेव्हाच. अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर ट्रू असते. म्हणजे इथे आपल्याला मिळेल टी 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 एफ. लास्ट नंबर 6, पी ऑर क्यू कुठे आहे, नंबर 5ला आहे. पी ऑर क्यू, त्याच्यामध्ये अँड साईन घेऊन आपल्याला काय घेणार आहे आपण नेक्स्ट, निगेशन पी. निगेशन पी आहे नंबर 3ला. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे, 5 नंबरचं कॉलम घ्यायचं आहे. 5 नंबरचं कॉलम आहे टी 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 एफ. थर्ड कॉलम काय आहे तर एफ एफ टी टी. याच्यामध्ये साईन अँडचं दिलेलं आहे. बघा अँडमध्ये व्हॅल्यू ट्रू कधी असते, ओनली इफ दोन्ही पण व्हॅल्यूज ट्रू असतील तर. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे. म्हणजे लास्ट कॉलम मिळेल एफ एफ टी एफ.
हे आपण रफमध्ये करतो आहे, डायरेक्ट टेबलमध्ये व्हॅल्यूज लिहाव्या लागतात आपल्याला. आता चेक करू नंबर 4 and 6 आयडेंटिकल आहेत का. आपल्याला सगळ्या एंट्रीज कशा हवेत, सेम. एफ एफ इज सेम, एफ एफ टी टी एफ एफ. म्हणजे इथे आपण काय म्हणू शकतो तर ऑल दी एंट्रीज in column 4 and 6 are identical. Therefore दोन्ही पण व्हॅल्यूज कशा आलेत, आयडेंटिकल आलेत. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे तर जे काही दिलेले स्टेटमेंट आहेत ते कसे आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलंट. देअरफॉर निगेशन P and Q is equivalent to P or Q and negation P. सेम नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झरसाइजमधलंच एक्झाम्पल आहे. निगेशन P or Q or negation P and Q is equivalent to negation P. फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न थोडासा मोठा आहे, सेकंड स्टेटमेंट पॅटर्न छोटा आहे. फक्त निगेशन Q आहे त्याच्यामध्ये. आपण फर्स्टसाठी सॉल्व करू आधी. फर्स्टमध्ये बघा P or Q आहे, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लागेल, P Q लागणार आहेत. P or Q त्याचं काय आहे, बाहेर निगेशन दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे इथे आपण काय करणार तर सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा आपलं निगेशन P आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा निगेशन P घेऊ. आता फर्स्ट ब्रॅकेट आहे P or Q, त्यानंतर ब्रॅकेट बाहेर त्याचं आहे निगेशन. नेक्स्ट ब्रॅकेट चेक करा, काय आहे तो, निगेशन P and Q आहे, बरोबर. निगेशन P and Q. लास्टला बघा काय राहतं, फक्त निगेशन P or Q और निगेशन P and Q. म्हणजे आपल्याला आता पूर्ण टर्म घ्यावी लागेल, निगेशन P or Q और निगेशन P and Q. आता आपण सॉल्व करू शकतो. एकूण किती मिळालेत आपल्या कॉलम्स, 1 2 3 4 5 6 7 and 7 कॉलम्स मिळालेले आहेत. बघा व्हॅल्यूज P आणि Qचे सेम असणार आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बाय युझिंग P, निगेशन P काय असेल, निगेशन ऑफ T इज F, निगेशन ऑफ T इज F, निगेशन ऑफ F इज T, अगेन निगेशन ऑफ F इज T. नेक्स्ट आहे P और Q. P और Q ऑरमध्ये आपल्याला माहीत आहे की जेव्हा व्हॅल्यूज फॉल्स असतात, बरोबर, दोन्ही पण व्हॅल्यूज फॉल्स असतात तेव्हाच आपलं फायनल आन्सर फॉल्स असेल. परत एकदा चेक करू आपण. P और Qसाठी कोणता कॉलम यूज करावा लागेल, कॉलम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड, फर्स्टमध्ये व्हॅल्यूज आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, सेकंड आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. साईन आहे त्याच्यामध्ये, और साईन आहे. व्हॅल्यूज दोन्ही पण फॉल्स असतील तरच व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर ट्रू असते. म्हणजे आपल्याला इथे कॉलम मिळेल ट्रू ट्रू अँड फॉल्स. नेक्स्ट फिफ्थ कॉलम आहे निगेशन ऑफ P और Q. निगेशन ऑफ P और Q, याचं निगेशन घ्यायचं आहे फक्त आपला. टीचं निगेशन असेल F F F, निगेशन ऑफ F इज T. नेक्स्ट काय आहे बघा, निगेशन P अँड Q दिलेलं आहे, निगेशन P अँड Q. निगेशन P कुठे आहे तर कॉलम नंबर 3ला निगेशन P आहे, अँड Q कुठे आहे, नंबर 2ला. निगेशन Pचं कॉलम आपण चेक करू आधी, काय काय आहे, F F T T. Pचं कॉलम नंबर 1ला आहे, Qचं कॉलम 2ला आहे. Q कॉलम काय आहे, T F T F. दोघांमध्ये साईन काय दिलेलं आहे, अँडचं साईन आहे. अँडच्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच व्हॅल्यू ट्रू असते, अदरवाईज व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळणार आहे तर फॉल्स व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथे कॉलम काय मिळतो आपल्याला, F F T अँड F. आणि आता लास्ट कॉलम बघा, हा जो फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे तो असणार आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे, निगेशन ऑफ P और Q और निगेशन P अँड Q दिलेला आहे. निगेशन P और Q कुठे आहे तर नंबर 5ला दिलेला आहे, आणि नेक्स्ट कुठे आहे निगेशन P अँड Q नंबर 6ला. म्हणजे 5 अँड 6 कम्पेअर करू. 5 काय आहे आपल्याकडे, F F F T. त्यानंतर 6 नंबर काय आहे, F F T F आहे. याच्यामध्ये साईन काय आहे, ऑरचं साईन दिलेलं आहे. ऑरमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज फॉल्स असतात तेव्हाच व्हॅल्यू काय असते तर फॉल्स, अदरवाईज व्हॅल्यू असते ट्रू. म्हणजे इथे आपल्याला काय मिळतो बघा, फॉल्स फॉल्स ट्रू
ट्रू असा टेबल मिळणार आहे. मग आपल्याला चेक कोणता करावा लागेल तर नंबर 7 आणि नंबर 3. बरोबर. मग चेक करू सेम आहेत का. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, दोन्हीही कॉलम सेम येतात. दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न बघतो आपण. हा जो फर्स्ट स्टेटमेंट आहे तो कुठे आहे नंबर 7ला आहे आणि सेकंड दिलेलं स्टेटमेंट कुठे आहे नंबर 3ला. मग 3 आणि नंबर 7 दोन्ही पण कॉलम आपल्याला सेम येतात. त्यामुळे आपण इथे काय म्हणणार आहे तर ऑल द एंट्रीज इन कॉलम 3 and 7 are identical. Therefore, negation P or Q or negation P and Q is equivalent to negation P. Next example बघू. नंबर 4th example आहे हे. P implies Q implies P is equivalent to negation P implies Q. असं एक्झाम्पल सांगितलेलं आहे ते. फर्स्ट आपल्याला काय लागणार आहे पी क्यू, त्यानंतर निगेशन आहे का निगेशन पी आहे. बरोबर. नेक्स्ट काय लागणार आहे तर क्यू इम्प्लाइज पी, त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी आहे. मग तिन्ही पण टर्म आहेत आपल्याकडे पी क्यू पी. बरोबर. याच्यावरून आपण लिहू शकतो की पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. नेक्स्ट पी इम्प्लाइज क्यू सुद्धा आहे, पी इम्प्लाइज क्यू. आणि लास्ट काय असेल निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आपण हे कशावरून दिलेले 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत त्याच्यावरूनच लिहिलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट आपण चेक करू की किती कॉलम्स मिळालेत. 1 2 3 4 5 6 अँड 7. यातले कंपेअर कोणते करायचे आहेत. हे स्टेटमेंट पॅटर्न कुठे आहे बघा. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. नंबर 5 आणि नंबर 7 दोन्ही पण काय असायला हवेत तर आयडेंटिकल असायला हवेत. पी अँड क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेक्स्ट निगेशन पी काढायचं आहे. निगेशन ऑफ टी एफ एफ टी टी. पी जर टी टी एफ एफ असेल तर निगेशन पी काय असतो एफ एफ टी टी असतो. नेक्स्ट आहे क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पीमध्ये आपल्याला क्यू आणि पी कम्पेअर करायचे आहेत. क्यू कुठे आहे कॉलम नंबर 2 आणि पी कॉलम नंबर 1. पहिल्यांदा क्यू लिहून घेऊ काय असेल टी एफ. फर्स्ट कॉलम काय आहे टी टी एफ एफ. याच्यामध्ये इम्प्लिकेशन दिलेलं आहे. इम्प्लिकेशनमध्ये लक्षात ठेवा जेव्हा टी इम्प्लाइज एफ असं असतं तेव्हाच व्हॅल्यू काय असते तर फॉल्स असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असते ट्रू असते. मग टी एफ कुठे दिसतोय का बघू आपण. टी इम्प्लाइज एफ थर्ड रोला आहे. इथे व्हॅल्यू फॉल्स असेल, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर ट्रू असणार आहे. म्हणजे आपल्या इथे टेबल काय मिळेल बघा ट्रू ट्रू फॉल्स अँड ट्रू. नेक्स्ट नंबर 5th काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. फर्स्ट आणि हे सेकंड आहे. पी कोणत्या कॉलममध्ये आहे तर फर्स्ट कॉलममध्ये आहे. क्यू इम्प्लाइज पी कुठे आहे नंबर 4मध्ये आहे. आपण लिहून घेऊ त्या व्हॅल्यू. पीची व्हॅल्यू काय आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. नंबर 4ला व्हॅल्यूज काय मिळालेत ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. आता यामध्ये साईन काय आहे आपल्याला निगेशनचं साईन आहे, सॉरी इम्प्लाइजचं साईन दिलेलं आहे. इम्प्लाइजमध्ये मी सांगितलं टी इम्प्लाइज एफ असेल तरच व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर ट्रू. मग इथे टी इम्प्लाइज एफ कुठे दिसतोय का आपल्याला बघा. टी इम्प्लाइज एफ कुठेही नाही आहे म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज काय असणार आहेत तर ट्रू व्हॅल्यूज असणार आहेत. म्हणजे नंबर 5th कॉलम आपल्याला काय मिळतं ऑल व्हॅल्यूज आर ट्रू. नेक्स्ट नंबर 6 बघा पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू. आपण इथे सुद्धा डायरेक्ट बघू शकतो पी इम्प्लाइज क्यू. जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच व्हॅल्यू काय असते फॉल्स, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहेत आपल्या ट्रू असणार आहेत. आता लास्ट नंबर बघू नंबर 7. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला निगेशन पी इम्प्लाइज क्यू. निगेशन पी कुठे आहे नंबर 3. पी इम्प्लाइज क्यू आहे नंबर 6. नंबर 3ला काय आहेत व्हॅल्यूज एफ एफ टी टी. नंबर 6ला व्हॅल्यूज काय मिळाले टी एफ टी टी.
TFTT. बघू आपल्याला काय मिळेल. इथे दोन्हीमध्ये साईन अगेन काय आहे, इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा आपल्याला T इम्प्लाइज F मिळतो तेव्हाच व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज व्हॅल्यू ट्रू असते. T इम्प्लाइज F आपल्याला कुठे दिसतोय का, इथे कुठेच नाही आहे. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, तर व्हॅल्यूज ट्रू असणार आहेत. म्हणजे लास्ट कॉलम आपल्याला मिळेल TTTT. बरोबर. आता आपण चेक काय करणार आहे, नंबर 5 अँड नंबर 7 आयडेंटिकल आहेत का, TTTT. सगळ्या व्हॅल्यूज सेम आलेल्या आहेत. म्हणजे अगेन इथे आपण काय म्हणणार, all the entries in the column 5 and 7 are identical. Therefore, P implies Q implies P is logically equivalent to negation P implies Q. या टाईपमध्ये आपण काय बघितलं, तर लॉजिकल इक्विवॅलन्स चेक करताना आपण काय करतो, दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात आपल्याला वेगवेगळे. त्याच्यावरून आपल्याला टेबल ड्रॉ करावा लागतो. दोन्हीही जे स्टेटमेंट पॅटर्न आहेत ते टेबलमध्ये येतात. त्यांचे कॉलम जे आहेत ते काय असायला हवेत, आयडेंटिकल असायला हवेत. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू काय असायला हवे, सेम असायला पाहिजे. तरच आपण काय म्हणू शकतो, ते लॉजिकली इक्विवॅलंट आहेत. आपण 3 एक्झाम्पल बघितलेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे 4th एक्झाम्पल आहे एक्झरसाइजमधलं. जेव्हा आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो की कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल आणि स्टेटमेंट्स दिलेले असतात, तेव्हा नक्की टेबलमध्ये किती कॉलम्स येणार आहे ते आपण चेक करू शकतो. आधी कसं चेक करता येईल बघा. इथे आपल्याकडे किती स्टेटमेंट्स दिलेले आहेत, P अँड Q. बरोबर. P अँड Q हे दोनच स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे. म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत, तर 2. त्यानंतर कनेक्टिव्स बघणार आहे आपण किती आहेत. कनेक्टिव्स किती आहेत बघा. निगेशन दिले का कुठे, तर नाही आहे. इम्प्लिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर अँडचं साईन आहे आणि अगेन इम्प्लिकेशन. म्हणजे आपल्याला दोनच इथे काय दिलेले आहेत, तर कनेक्टिव्स दिलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला किती टेबल्स मिळतील बघा. पण जर आपण काउंट केले इथे तर एकूण किती मिळतात बघा, 1 2 3. म्हणजे 3 कनेक्टिव्स आहेत. इथे आपण कॉलम्स कसे काढणार, तर स्टेटमेंट्स किती आहेत 2 प्लस काय करणार, कनेक्टिव्ज आहेत 3. म्हणजे एकूण कॉलम्स किती मिळणार आहेत, 5. चेक करू आपल्याला 5 कॉलम्स मिळतात का. फर्स्ट कॉलम काय असणार आहे, P. सेकंड कॉलम असेल Q. त्यानंतर काय लागणार आहे आपल्याला, P इम्प्लाइज Q. नेक्स्ट काय असेल, P इम्प्लाइज Q अँड Q. आणि लास्टला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घेणार आहे आपण. काय असेल तो, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. अशा टाईपमध्ये मिळेल. नंबर ऑफ कॉलम्स इथे किती मिळतात बघा, 1 2 3 4 अँड 5. म्हणजे जेव्हा आपल्याला समजत नसेल की नक्की किती कॉलम्स येतात तेव्हा तुम्ही असे काउंट करू शकता. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा काय आहे, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. बरोबर. स्टेटमेंट्स किती आहेत, P अँड Q दोनच आहेत. कनेक्टिव्स चेक करू किती आहेत. इम्प्लिकेशन आहे पण किती आहेत, 1 2 2 टाइम्स आहे. बरोबर. म्हणजे 2 कनेक्टिव्ज असणार आहेत. 2 + 2 स्टेटमेंट्स प्लस कनेक्टिव्स करतो आपण. किती कॉलम्स मिळतील, 4 कॉलम्स. बघू चेक करू. फर्स्ट असेल P Q. सेकंड काय असणार आहे, Q इम्प्लाइज P. अँड लास्ट काय असणार आहे, तर P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. अशा टाईपमध्ये आपल्याला 4 कॉलम्स मिळणार आहेत. जेव्हा तुम्हाला समजत नाही की नक्की किती कॉलम्स असणार आहेत तेव्हा तुम्ही या टाईपनुसार फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आज आपण काय बघितलं, तर लॉजिकल इक्विवॅलन्स दिला असेल तर कोणत्या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट टाईप असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.